तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्याच्या. नाम गोड नाम गोड वागू नाम गोड 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 ओ नाम गोड नाम गोड रत्नाये रतावी रत्नाये रतावी पुरे गोड सकळाई पुरे गोड सकळाई रत्नाये रतावी नाम गोड 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 गोड नाम 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 गोड पुरे गोड सकळाई पुरे गोड सकळाई रत्ना एरा रतावी रत्ना एरा रतावी रत्ना एरा रतावी रत्ना एरा रतावी पुरे गोड सकळाई पुरे गोड सकळाई रत्नाये रतावी रत्नाये रतावी रत्नाये रतावी वा गुरुजी. एवढ्यातच वाजले दोन चार सगळे वाजले सगळे टाळे वाजव सगळे वाजव. हा असं नाम गोड पोरे कोड सकळई भगवंताचं नाम गोडे म्हणून आजच्या अभंगात तुकोबार म्हटले आम्ही जीवन गुरुजी नामाशी आनंद केले नामाशी आनंद केले. आणि नामाचं स्वरूप महिमा सांगत असताना तुकोबार म्हणतात नाम गोड पोरे कोड सकळई भगवंताचं नाम गोडे म्हणतात. हा नामाचा स्वरूप महिमा अजून एका पद्धतीनं स्वरूप महिमा सांगतो नामाचा म्हणजे व्यवहारिक दृष्टीने सांगतो. भगवंताचं नाम गोडे गोडे मग आम्हाला का गोड लागत नाही? आपण घेतोच ना नाम. आपल्याला का गोड लागत नाही? आपण नाम घेतच नाही. तर जसं देवाला आवडेल तसं आपण घेत नाही. एक आपला स्वभाव आहे. एक संसारी जीवाचा स्वभाव पहा. संसारी जीवाचा एक स्वभाव आहे कोणता? संसारी मनुष्याला असं वाटतं गुरुजी आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचे आपल्याला जे मिळवायचे ते सोपा असावा पुन्हा गोड असावा पुन्हा नित्य टिकणारा असावा आणि त्यातल्या त्यात फुकट असावा. संसारी जीवाचा स्वभाव आहे जे प्राप्त करायचे ते सोपा असावं गोड असावं नित्य टिकणारा असावं आणि फुकट असावं. पण एक बोलू का या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी गोड नित्य आणि फुकट.
एक वस्तू नाही देवाचं नाव सोडलं तर. पहा तुम्ही उदाहरण देतो तुम्हाला. मार्च महिन्यात लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या लागतात बघा. मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत, बरं चला सोपे आहेत, अच्छा, फुकट आहेत, गोड आहेत का? गोड नाहीत ना लिंबाचे लिंबोळे, गोड नाहीत. बरं मोहळाचा मध गोड आहे, सोपा नाही. आणि लिंबोळ्या सोपे आहेत, गोड नाही. आणि मोहळाचं मध गोड येतं, सोपा नाही. बरं खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे, फुकट नाही. फुकट थोडा. कोटे काही एक आहे एक नाही. पण एक बोलू का, आमच्या देवाचं नाव सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. हा स्वरूपमय माय नामाचा. सोपं म्हणजे नाम संकीर्तन साधन पै सोपे, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून सोपं आहे. ठीक आहे, सोपं कळालं, सोपं कळालं. गोड नाम गोड आहे का? गोड सुद्धा आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आत्ताच पाहिलं ना, नाम गोड, नाम गोड. अमृताऊने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे तेवढंच पाठी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. आणि खरे बर का, हे खरे. सगळ्यांना वाटतंय अमृत श्रेष्ठ आहे, सगळ्यांना वाटतंय. तसलं काही नाही, काही नाही. अमृत श्रेष्ठ नाही. मी रोज अर्धा ग्लास पितोय मी, तसलं काही नाही ते. सगळ्यांना वाटतंय गुरुजी अमृत श्रेष्ठ, तसलं काही नाही ते. एक बोलू का, अमृत पदार्थात सुद्धा ज्ञानोबरांनी 2-3 दोष पाहिले. सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे, गुरुजी अमृत पदार्थात ज्ञानोबरांनी 2-3 दोष पाहिले. कोणते दोष धावते सांगतो. अमृत पदार्थातला आपल्याला वाटतं अमृत श्रेष्ठ आहे, ज्ञानोबरा म्हटले नाही. भगवंताच्या नामापेक्षा अमृत श्रेष्ठ नाही. का नाही? अमृत पदार्थातला पहिला दोष सांगितला ज्ञानोबरांनी. कोणता? अमृत या पदार्थाला स्वतःची चव नाही. अमृत या पदार्थाला स्वतःची चव नाही. सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृत पदार्थात आहे, पण त्याला स्वतःची चव नाही. ज्ञानोबा म्हणतात अमृत रस स्वादनी रस सकळ का तीर्थजे त्रिभुवनी ते गळते समुद्राव गहाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृत पदार्थात आहे, पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. म्हणजे आता मला सांगा, ताकाचा स्वभाव कसा आहे? ताकाचा स्वभाव आंबट. तसा अमृत पदार्थाचा स्वभाव सांगता येत नाही, पण त्याचा एक विशेष गुरुजी अमृत पदार्थाचा. कोणता? तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू त्याचं तसं का आम्ही. अमृत पदार्थ म्हणजे आता समजा इथं समोर अमृत पदार्थाचा ग्लास भरून ठेवला, इथं समोर अमृत पदार्थ ग्लास भरून ठेवला, आणि तुम्हाला जर ताक पिची इच्छा झाली, ताक, आणि तुम्ही जर तो अमृत पदार्थाचा गिलास पिला का, तुम्हाला ताक पिल्यासारखं वाटतंय. म्हणजे तशी ते चव धारण करते अमृत पदार्थ. तुम्ही जे इच्छा करतात का तशी चव धारण करते, पण त्याला स्वतःची चव नाही. म्हणजे हे पहा, अमृत पिलं का तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटण, पाणी प्याल्यासारखं वाटल, चहा प्याल्यासारखं वाटल, लस्सी प्याल्यासारखं वाटल, दूध प्याल्यासारखं वाटण, सगळं झालं. सगळ्या पदार्थाची चव त्याच्यात, पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही, हा पहिला दोष अमृत पदार्थातला. त्याला स्वतःची चव नाही, पहिला दोष अमृत पदार्थ. ठीक आहे, पहिला दोष कळाला. अमृत पदार्थाचा दुसरा एक दोष सांगतो आता. म्हणजे सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे, नामापेक्षा अमृत श्रेष्ठ नाही. अमृत पदार्थातला दुसरा एक दोष सांगतो आता. कोणता? तुम्हाला अमृत कोणाचा भाऊ सांगता येईल का? अमृत पदार्थ कोणाचा भाऊ सांगता येईल? चुकू द्या, काय अडचण. हा करेक्ट, टाळी वाजवायला. असं अमृत विषाचा भाऊ आहे. ज्ञानोबा म्हटले भाऊ नाही, सक्का भाऊ आहे. विषाचा सक्का भाऊ आहे अमृत पदार्थ. ज्ञानोबा म्हणतात ना, जे काळकुटाचे सहोदर. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले, त्याला सहोदर म्हणतात. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले. गुरुजी अमृत विषाचा सक्का भाऊ आहे.
आता भाऊ भाऊ म्हटल्याच्या नंतर सारखेपणा असतोच ना, थोडा तरी सारखेपणा असतोच ना भाऊ भाऊ म्हटल्याच्या नंतर. आता आम्ही जुळे भाऊ आहेत सर, आम्ही जुळू आहेत, मी एक अजून आम्ही जुळे भाऊ आहेत. ते माऊली 10वी पर्यंत शाळेत, 10वी पर्यंत सरलाच समजत नव्हतं कोण डबल येले आणि भात घेऊन चाललंय ते. भात वाटायचे सरळच कळत ते सारखे दिसत आम्ही 10वी पर्यंत. आता भाऊ भाऊ म्हटल्या सारखेपणा असतोच ना, बरोबर आहे का नाही. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा सक्का भाऊ आहे ज्ञानोबा म्हटली. हा दुसरा दोष अमृत पदार्थातला, दुसरा दोष. हा ठीक आहे. अमृत पदार्थातला पहिला दोष स्वतःची चव नाही. अमृत पदार्थातला दुसरा दोष विषाचा सक्का भाऊ. अमृत पदार्थाचा तिसरा एक दोष सांगतात, हा सगळ्यांना पाठ आहे. कोणता? सगळ्यांना वाटतंय अमृत पिल्याच्या नंतर मनुष्य अमर होतो, सगळ्यांना वाटतं. पण गुरुजी ज्ञानोबा म्हटले नाही होत, नाही होत म्हणे अमर मनुष्य अमृत पिल्याच्या नंतर. का होत नाही? ज्ञानोबा म्हटले अमृत पिल्याच्या नंतर मनुष्य अमरच होता असता तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मेलेच नसते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. वा ज्ञानोबा जे काळकोटाचे सहोदर, मृत्यू बेणे प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. तो पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारी मृत्यूला. पुण्य संपलं की वापस यावं लागते. मग अमृत कशाचा अमर करते? तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, आ तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की वापस तो पुण्याची पावटी सरे, सेवेचंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपल की वापस यावं लागतं. मग हे बोलू अमृत तरी अमर करत नाही, पण आमच्या देवाचं नाव तरी अमर करते. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणजे देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. चला नाम सोपं कळालं, कळालं, गोड कळालं, कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? आताच पाहिलं नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार, म्हणजे नित्य टिकणार आहे. ठीक आहे महाराज, महत्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांग? आपण फुकट एक पाहिलं होतं, देवाचं नाव फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना, पैसा न लागे, रुपया न लागे, न लागे कवडी दमडी. म्हणजे भगवंताचं नाम फुकट. किंवा नाटाच्या अभंगात तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे नवेचता मोल, तो हायासी माग विठ्ठल, वेचेता फुकाचे बोल, केवडे खोल आबागे नाम फुकाचे, फुकाचे फुकाचे. देवाचं नाव फुकटे म्हणून तुकोबारा म्हटले नाम गोड, नाम गोड. हा नामाचा स्वरूप महिमा. पुरे कोड सकळ इच्छा पूर्ण करून देणारे. आपण जे इच्छा करतो ना ते नामचिंतन पूर्ण करून देणारे. मग तुकोबारा म्हटले एकदा नामचिंतन घ्यायची सवय लागली की ही जीभ आहे का इतर विषयाकडे धावतच नाही, अभंगाचं दुसऱ्याच्या. रसनायेरा रसाविटे, रसनायेरा रसाविटे, रत्नयेरा रताविटे, रत्नयेरा रताविटे, रसनायेरा रसाविटे, रसनायेरा रसाविटे, रत्नयेरा रताविटे, रत्नयेरा
रसनाए रसाविते रसनाए रसाविते रसनाए रसाविते घेता गोटा अधिक रत्नाए रसाविते घेता घोट अधिक घेता घोट अधिक घेता घोट अधिक रसना येरा रसाविटे घेता घोट आधी काही रसना येरा रसाविटे एकदा नामचिंतन घ्यायची सवय लागली का ही जीभ इतर विषयाकडे धावत नाही. रसना येरा रसाविटे इतर रसाकडे जीभ धावत नाही. वाट अधिक नामचिंतन घ्यावं. घेता घोट अधिक 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 घ्यावं वाटतं आहे ना. खादेलीची खाय वाटे अधिक अधिक पुढती वाटे कवळी घ्याव्याचे अधिक अधिक घ्यावं वाटतं म्हणे. म्हणून रसना येरा रसाविटे अधिक अधिक घ्यावं वाटतं का आम्हाला त्याच्यातच आनंद आहे. भक्ती सुखात आनंद आहे. चला एक वाक्य बोलतो. मला माहिती आहे थोडा महात्मा मंडळीचं तुम्ही कीर्तन श्रवण करणारे माणसे आणि भजनाचा आनंद गुरुजी भक्तीतच आहे. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. भजनाचा आनंद घेता येतो ना नामचिंतनाचा आनंद तो भक्तीतच घेता येतो. ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. का घेता येत नाही? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घेता कसा? ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेत वृत्ती शिल्लक राहत नाही. ब्रह्मज्ञानाची अवस्था म्हणजे अशी आहे बोलेना आणि बोलू देईना या अवस्था ब्रह्मज्ञानाची. किंवा शब्दचे तुकले साचा सरीशी ज्ञानोबा म्हणतात. किंवा वृत्तीत ते निवृत्ती झाली जनन दिसे ते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. मग आनंद घ्यायचा कसा? वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. मग तू म्हणता ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण भजनाचा आनंद घेता येत नाही. मला सांगा साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? ठीक आहे खाण्यातच आनंद आहे. नाही वस्तूच आहे साखर होण्यात नाही साखर खाण्यातच आनंद आहे. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्मोपभोगायचं? ब्रह्मोपभोगायचंय. भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे. गुरुजी तुकोबाराय देवाला स्पष्ट बोलले. देवाला म्हटले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच सांगायचं नाही. करायचं असेल तर एकच करायचं मी भक्त